हॅलो मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर मी 2-3 दिवसानं कामाला नाही सध्या. 3 दिवस आले काम केलं मी. तिकडून सासरवाडीहून आल्याच्या नंतर 3 दिवस इकडं काम केलं. 3 दिवसाच्या नंतर मी बिमार पडलो. बिमार पडल्यामुळं मला काही व्हिडिओ बी काढायना, काहीच करायना गेलं. मग म्हणलं आता काय करावं. मग म्हणलं आता जरा बरं वाटलं म्हणून मी इकडं आलो. म्हणलं व्हिडिओ बनवावं म्हणलं. 4-5 दिवस झालं लॉंग व्हिडिओ बी टाकला नाही. छोटा व्हिडिओ काल टाकला होता, कामाचा होते व्हिडिओ त्याच्यामध्ये. मग मी एडिटिंग करूनही टाकलं होतं. यूट्यूबला बी टाकलं होतं, इंस्टाग्रामला बी टाकलं होतं व्हिडिओ. तर आता म्हणलं काय टाकावं काही कळना गेलं. म्हणून 3 दिवसानं घरी आहे मी. तर 3 दिवसाचे बी काम केलं होतं. तर 3 दिवसाचे बी पैसे आले होते मला. 3 दिवसाचे आले होते बघा मला 3000 रुपये आले होते. तर 3000 रुपये कोणकडे गेले काहीच कळालं नाही. कारण का तर सगळा खर्च माझ्यावरच आहे. माझी फॅमिली म्हणजे एकच आहे मला पोरगी. तर तेवढी ती 3000 रुपये खाया पियाला खातं पोतं बराबर काम केलं ती बराबरच झालं. तर पैसे गेले 400-500 रुपये दवाखान्यामध्ये गेले. 400-500 रुपये घरकुलाच्या कागदपत्रासाठी दिले होते. तर 1000 रुपये तिकडे गेले आणि 2000 रुपये घरात खर्चा पाण्याला गेले 4-5 दिवसात. म्हणजे सगळे पैसे पार झाले. मग आता काय करावं काय कळना गेले. मग म्हणलं आता आज व्हिडिओ बनवून टाकावा उद्याच्याला, कारण कामाला गेल्याच्या नंतर काय व्हिडिओ काढायचा नाही. त्याच्यामुळं म्हणलं आजच व्हिडिओ काढून टाकावा. पुन्हा कामाला गेल्याच्या नंतर व्हिडिओ टाकायचा नाही. त्याच्यामुळं मग ही 3 दिवस काम केलं होतं. तर मला 1000 रुपये नगदीनं दिले होते हजेरी. तर रोजच्या रोज पेमेंट दिलं होतं. तर व्हिडिओमध्ये बी दिसत असेल तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये रोजच्या रोज पेमेंट दिलेलं. 1 दिवसाचा व्हिडिओ पेमेंट देताना काढलं होतं आणि 1 दिवशी अंधार पडला होता आणि 1 दिवशी ऑनलाईन टाकले होते. ऑनलाईन टाकलेल्यामुळं काही ती दाखवा येत नाहीत पैसे. मग म्हणलं ही 1 दिवस दिलेली ते तुम्हाला दाखवली हजेरी मला किती आली होती. आणि ही 3 दिवस आता उद्याच्याला जायचं आहे का आम्हाला प्लास्टर करायचं आहे. आता जरा बरं वाटायला लागले आज. मग म्हणलं उद्यापासून जावं म्हणलं कामाला, दाखवावं पुन्हा व्हिडिओ. मग आता असं तर काय व्हिडिओ टाकायला गेले. तर मला मित्रांनो सपोर्ट करा. सपोर्टची लई गरज आहे मला सध्या. कारण का तर मला कुठलाही सपोर्ट नसल्यामुळं मला लई गरज आवश्यकता झाली सपोर्टची मला. कारण का तर माझं सदाच हे दुखत आहे. असं दुखणं हीन बहाणे नसतात माझ्या मागं. कारण का तर मला काम लय करू वाटते. तर काम दुखणं मध्ये येतं या. दुखणं आल्याच्या नंतर मग काय काम करायला जमत नाही. मग ती जी काम केलेली आहे ती 3 दिवस काम केलेलं आता तुम्हाला सांगितले ती 3 दिवस खातं पोतं बराबर होते. म्हणजे माझ्या मागं रुपया पण पडत नाही ना काय नाही. आणि जी बी असं काम केले 4 पैसे मागं पडले की असं दुखणं आलं की ती दवाखान्यात 400-500 1000-500 असे जातात माझे. मला काय करावं काय कळना गेलं आता काय कसं सांगावं. आता रिॲलिटी सांगितली तर खरं वाटणार नाही तुम्हाला. कारण का तर खरं सांगितलेलं खरं बोललेलं कळत नाही लवकर. म्हणजे लवकर समजत नाही. समजत आहे मग तर वेळ लागत आहे त्याला. तर मग वेळ निघून जायला लागली असं मला वाटायला लागले. माझी बी वेळ निघून चालली आहे. कारण मला बी शाळा लई शिकू वाटायला लागली होती. शिक्षण करू वाटायला लागलं होतं. तर माझे लहान भाऊ बहीण असायचे. त्याच्यामुळं मला काय शिकाय भेटलं नाही. मग मला त्या शिक्षणामध्ये मला लई इंटरेस्ट होता. मग तर इंटरेस्ट माझा सगळा त्या कामामध्ये. पुन्हा अजून ते घरचे भाऊ बहीण बारकाले असायचे. त्याच्यामुळं मला त्यांना सांभाळावं लागायचं. आणि आईवडील काम करीत होते. काम करण्यामुळं ती लहान असायचे. त्याने लेकरं काम करू द्यायचे नाही. त्याच्यामुळं मला सांभाळायला ठेवायचे ती लेकरं. मग मी ती सांभाळायचे. माझं शिक्षणावर सगळं पाणी फिरलं. मग मी काय बी शिकायला जायला लागलो ते तर मला काही ना काही अडथळा यायला लागला. आता काम कसं तरी मी मिस्त्री काम शिकले. तर आता 4 पैसे महागं पाडायचेत मला. तर ही तब्येत साथ देणं गेली मला. तर तब्येत लय महत्त्वाची आहे. मग तर तब्येत कशी माझी घसरली कशी नाही ती मला बी कळना गेलं कळायला लागलं होतं. मग तर काय करावं आता. डोसक्याला डिप्रेशन असल्यामुळं माणूस लय म्हणजे वडील बी दारू पित होते. काम केलं तर ती घरात दारू पिऊन भांडणं करायची. ते डोसक्याला ताण असल्यामुळं माझी तब्येत एवढी घसरली म्हणायचं. डिप्रेशन म्हणजे टेन्शन यायचं, जेवण करायचं नाही टायमाला, हे करायचं नाही. त्याच्यामुळं ती माझं तब्येत लय बेकार झाली म्हणायचं. त्याच्यामुळं आता मला काय करावं काय कळना. 4 पैसे कमवायचे ते दिवसा निघून चालले तर तसेच वेळ निघून चालली. भाऊ मोठे झाले तर मग तर सपोर्ट नाही त्यांचा मला काहीच सध्या. तर ज्यांचं त्याचं बघायला लागले. त्यांना वाटायला लागले मी माझंच बघायलो आहे. मी व्हायला राहिलो आहे. मग खरं आहे मी तर व्हायला राहिलो आहे. कारण माझं बी ती कारण आहे व्हायला राहण्याचं. तर मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगन ती कारण काय व्हायला राहण्याचं आहे माझं. आणि नंतर पुन्हा असा म्हणजे कुठलाही सपोर्ट नाही. म्हणजे मला सासरवाडी बी गरीबच आहे.
ती बी कारखान्याला जाते, तर त्याच्यामुळं त्यांना पण काही म्हणता येत नाही. पुन्हा त्यांच्याकडे काय शेती तसलं काही नाही किंवा काही उद्योगधंदा टाकायसारखं आपल्या तर अंगामध्ये कला नाही तसलं धंद्यामध्ये. म्हणजे धंदा उद्योगधंदा बी टाकायला 4 पैसे लागत आहेत. मग आपण करू समजा काही ना काही, तर मग तर त्याच्यामध्ये बी पैसा लागतोय. पुन्हा अजून जागा लागते त्याच्यासाठी. पुन्हा ती मार्केटिंग करावं लागते तसले धंद्यामध्ये. मग तर आपल्यापाशी तसलं काही कला काही नाही अंगामध्ये. त्याच्यामुळं मी लय महागं पडायला लागलो आहे. मला असं वाटायला लागलं आहे, कारण का तर सध्या आता राहायला घर पण नाही म्हणायचं नीट मला असं. म्हणजे बांधकाम ही वगैरे करून एक रूम आहे आपली छोटीशी, त्याच्यामध्येच आम्ही गुजारा करतावा कसा तरी. बाथरूम बांधलं आहे, बाथरूमला अजून आउटलेटचा पाईपही टाकला नाही अजून, ती चालू करायचं राहिलं आहे बाथरूमला. पण मी इकडे येतो आहे, इकडल्या साईडलाच येतो आहे. मग आता ती म्हणलं घरकुलाचे तर कागदपत्र करायला लागलो. मग आता ती भेटण्याच्या ह्याच्यावर आहे म्हणायचं. आपल्याला जेव्हा भेटेल तेव्हा त्याच्यात वेळ लागते. सरकारी काम आहेत, तर ती भेटलं तर मग घर बांधणार आहे मी. घर बांधल्याच्यानंतर थोडं डोकं हलकं होईल माझं असं वाटायला लागलं आहे. माझं एक स्वप्न होतं, ती तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी मागल्या, की मला बी घर बांधायचं आहे. मला कुठंतरी जागा घेऊन आपलं स्वतःचं घर आहे. आम्हाला जागा मग ती लय अडचणीत आहे घर माझं. तुम्ही बघितलं असेल, दाखविलं आहे मी व्हिडिओमध्ये, मागल्या व्हिडिओमध्ये दाखविलं आहे की घर किती अडचणीमध्ये आहे माझं. तर माझं बी स्वप्न ती कधी साकार होईल ती मला कळलं नाही गेलं. कारण सपोर्ट नसल्यामुळं माणूस कधीच पुढं जाऊ शकत नाही. कोणाचा ना कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे माणसाला. एकटं माणूस काहीच करू शकत नाही, ही खरी गोष्ट आहे. ती म्हणतात ना, एक काठी कोणी बी असं मोडू शकते. मग तर 4 अशा जर मिळाल्या तर मोडू शकणार नाही काट्या. मग तर त्याच्यामुळं मला कुणाचा सपोर्ट नसल्यामुळं मला काहीच करता येईना गेले, पुढं जाता येईना गेले आणि महागं राहताही नाही गेले. महागच पडायला लागले म्हणायचं थोडक्यात. महागं राहता यायला लागले, मग तर ह्याच्यामध्ये बी जिंदगी लई बेकार हे व्हायला लागली म्हणायचं. मिडल क्लास बी नव्हता मी ना, हाय क्लास बी नव्हता, लो क्लास बी नव्हता, म्हणजे एकदम खाल्ल्या क्लासला जायला लागलो मी. तर मित्रांनो, मला थोडाफार सपोर्ट जर केला तर लय बरं होईल. कारण का तर मी सुधारायचा प्रयत्न करायला लागलो आहे. मला तसला वाहीनाद नाही काही. मी तंबाखू खातो आहे आणि पुडी एक खातो आहे. सध्या पुडी खायला लागलो आहे. पुड्या खात नाही तेवढ्या मी, 2-3 पुड्या खातो आहे सध्या. म्हणजे ह्या काम चालू झालं इकडलं भटीवरला पट्टा पाडले तेव्हापासून थोडे पुडी खायला लागले. नाही तर पुड्या बी खात नाही, फक्त तंबाखू खायचा नाद आहे, बाकी कशाचा नाद नाही मला. मी सुधारायचा प्रयत्न करायला लागलो आहे. तर कुठं बी फेल व्हायला लागलो आहे मी. तर मला थोडाफार सपोर्ट केला तर लय बरं होईल. व्हिडिओ लय मोठा होईल. थँक्यू, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.